दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा उगम झाला होता. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. जसं काल कात्रजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून, एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे. योजनेत काही शिथिलतासाठी आपण दुसरी मागणी करणार आहात? दादांच्या भाषणात अनेकदा हा उल्लेख आला की लाडकी बहीण योजना ही हातावर ज्यांचं पोट आहे, ज्या महिला भगिनी मेहनत करतात त्यांच्याकरता ही लाडकी बहीण योजना खरं तर कार्यान्वित केल्या गेली होती. आता बऱ्याच ठिकाणी त्याचे लाभार्थी पण वेगळ्या पद्धतीने लाभ घेत राहिले. त्याच्यामध्ये थोडा आमूलाग्र बदल व्हावा. लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा गरजवंत महिला भगिनींना व्हावा, हा जो अजितदादांचा संकल्प होता, तशा अनुषंगाने त्यात काही बदल जर करणक्रम प्राप्त असेल तर त्या विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी त्याचं करावं, असं सुद्धा पत्र मी त्या मंत्री महोदयांना लिहिणार. 1500 रुपयाचा हप्ता वाढवण्यासाठी काही अशी मागणी करणार आहे? सध्या तर मी ते सांगू शकत नाही, कारण तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. पण अजितदादांची लाडकी बहीण असं त्या योजनेचं नाव असलं तर मला असं वाटतं की योजना ही चिरस्मरणात राहील आणि त्या योजनेचा जे उद्देश आहे महाराष्ट्र सरकारचा त्याचं फलित झालेलं दिसेल.